वेदाने दुसरीकडे वळवलं. मी चांगला त्याने म्हणत मला पटत नाही का तुम्ही चांगले माणूस आहात ते मला पटतं ते थोडंफार. सर तुम्हाला मुलगी का पटत नाही मग? एक सेकंड वर काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरं का बाब. घरात मोलेस सॉरी आम्ही हे इथे झेंड्यापासून निघालोय. ही पोरं मागं चालत चालत येतात. मोलेस घरात करायचं याचे व्हिडिओ असा सुरुवात करणार का सर? ते कट करणार आहे मी. आता माझं हसणं कसं कापणार रे? सर तुम्ही मोलस बोललात ते तरी काढीन ना मी. तुम्ही हसा की तू काय ओग जे हसत नाहीस का? मी पण हसतो. तर सांगण्याचा मुद्दा असा की आम्ही इथनं निघालोय. मस्त टाइमपास मारला. शंख वगैरे फुंकला. जोरदार फुंकला. एक तर जेव्हा शूट करायला गेलो तेव्हा एकदाही शंख नीट वाजला नाही. आणि टाइमपासमध्ये जेव्हा वाजवला तेव्हा एवढा खणखणीत शंख वाजलेला आहे की मला वाटलं की माझ्यावर स्कॅमच होतोय काहीतरी. आता आम्ही चाललोय परत थोडंसं अलीकडे, कारण इकडनं तेवढा व्ह्यू पॉईंट चांगला नाही आहे. फ्लॅट आहे जरा खूप सीन. वारं पण आहे इथं. आम्हाला तंबू टाकायला पण जागा नाही आहे. फार लांब नाही आहे, 2 मिनिटांच्या अंतरावरतीच आहे. तिकडे जाऊन आम्ही तंबू टाकणार, कॉफी करणार. कॉफी महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा शॉट लावून देऊ. नाही सर, दूध तर म्हशीचंच छान असतंय. पण ते वेगळी गोष्ट सर. थिक दूध हे असं गाईचं काहीतरी पानसट लागतं. जरा थिक दूध प्यायचं असेल तू रेड्याचं पित्यापेक्षा. हो सर, रेडा दूध देत नाही. इथंच तुमचं गणित कच्चं आहे. नाही तात्या, आय नो. पण मला तेही माहिती आहे की तुला फरक नाही पडत की तो दूध देतो की नाही. जे पांढर गोष्ट येईल ते तू पिणार. सर काय म्हणतो तुम्ही? घाणेरडे सर आहे तुम्ही. इथं उतराई जराशी घसरडी आहे. वाळू आणि खडीमुळं तेवढं सोयीस्कर नाही आहे उतरणं. चढताना फार नाही जाणवत पण उतरताना बरंच जाणवतं. अय बाळा उगजी कुठं चाललंय? अरे दगड बघत जाशील डायरेक्ट खालती. आता तुम्ही म्हणून काळजी आहे, बाकी कोण सरपटत नाही तुमच्यासारखं. सर तुमचे दिवस कसे काय बदलले असे? हे दुधू घेतलं. आता त्याची होणार कॉफी. अरे नालायक माणूस, दोन्ही दूध माझ्या ह्याच्यात टाकली आहेत. हो मग घे आता. लवकर. मला वाटलं कोणाच्या तरी दुसऱ्याच्या उरावर मारलेले दूध सगळं माझ्याच उरावर मारले पोरांनी. हे घ्या दूध. तरी दूध घे रे कोणाचं तरी. अरे आता नको, एकच येतं. अरे बाप रे शिट. स्पीड मध्ये एक्झॅक्ट. हे सर धार काढतात दुधाची. सर हे गाईची धार आहे का? एकदम आहे ना, एकदम ताजा दूध आहे बघा. धार निघते. अरे बाळा इथं आपली कॉफीची सोय जाईल सगळी तुझ्या टिचुकच्या नादात. सर ऍक्च्युली ना लाईट आत्ताच छान आहे. आत्ता शूट केलं पाहिजे. हो केलं पाहिजे. सर हे तुम्ही काय करताय? आता कॉफी करत होतो पण आता लाईट असं बघितलं त्याच्यामुळं कॉफी प्रायोरिटी नाही आहे. पोरांची प्रायोरिटी सेट आहे. पोरांना दुकान लावायचं. सर आपलं दुकान तुम्ही नेमकं काय प्लॅन आहे तुमचा आता? टॉयलेट ब्लेंडसाठी आपण आता हे काढणार आणि आता बघूयात. सर काय लेन्स लावणार तुम्ही? लेन्स काय लावणार? 24-35? 14 सर 24-35 का नाही? 14 लावू ना. नंतर ना 14ला ॲडव्हान्टेज चांगलं आहे ना काय आलं की. बरं सर हे बघा, हे MIT मध्ये ऍडमिशन घेतलं की डेटिंग साईटचे पैसे नाही भरावे लागत. सगळं होऊन जातं तिथे. एवढं पण सोपं नाही विषय. तर सगळ्यात मोठा विषय, तुम्ही खूप शटर स्पीड तुमचा स्लो करता पण तुम्हाला अजूनही अंधारच काय दिसतोय असा प्रश्न पडल्यावरती एकदा कॅमेराच्या पुढं पहा की तुमची लेन्स कॅप तुम्ही काढली आहे का नाही. मी मगाशी बराच वेळ असाच उद्योग करत बसलो. म्हटलं आत्ता तरी दिसलं पाहिजे पण काही दिसलं नाही. आता इथं कॉम्पोजिशन लावण्यात येईल. थोडीशी मला संधी द्या, नंतर तुमच्याशी बोलतो. आयुष्यभराचा अंधार आहे इथं. पण हे जे काय तबकडी दिसते, रिंग दिसते तुम्हाला, ती कॉफी आहे. इथं माझा शॉट झालाय पहिला आणि ट्रेल जरा कट होती असं दिसून येतं. त्याचं कारण कदाचित असं असेल की तिकडं गाड्याच नाही आहेत. 3-4 शॉट घ्यावे लागतील. आपल्याला विषय असा झाला आम्हाला की जागाच नाही तंबू लावायला. एक जागा मिळाली कशी बशी, पण तिथं बिळं खूप आहेत. त्या बिळांची भूक आहे. आणि त्या बिळातनं कोण निघेल हे काय सांगता येत नाही.
मामा नाही रे बाळा, सगळ्या बिळात मामा नसतो. असं आपल्याला वाटतं रे, अचानक निघाला तर काय करशील? ते काय काकाच बिळ आहे. एक टंबू लाग. अरे गायबच केली पोरांनी. अरे भारी नाचलेत रे इकडे, पूर्ण कथ्थक केलं साल्यांनी. बघ इकडे एक होतं. बर बाबा इथं आणि इथं एक लाव आणि तिथं आहे का असं असे ह्याच्या सर मला काय वाटतंय, बोला. वारं नाहीये असं इथं फार. काय ठोकायची पण गरज नाहीये. नाहीये. सामान टाकू 4 कोपऱ्यात, विषय होऊन जाईल. ठीक आहे, असे टाकू. असा एक आणि दुसरा असं टाकू. हा असे उभे टाकूयात आपण, होऊन जाईल इथंच. चला का इथे बेस्ट. मित्रा लाईट दे. चला काढ आता मूळ. असतील रे. घे जा मागं. थोडा विध्वंस करतोय. अगदी 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 उलट उलट दरवाजा तिकडे तुमचं जरा हा इकडे दाखव मला. वाईड लाईट मार, मोठी लाईट. वाईड अँगल लाईट. डोक्याला येऊ दे दगड, बॅगच जाईल शिवाय तिकडं. अरे वा इकडं अजून एक बसवायचं आपल्याला. बसेल ना असं. बसवा मग आधी तो. दे रे. सर इथलं स्काय बघून कसं वाटलं तुम्हाला? आनंदी आनंदकडे छान आहे तिकडे म्हणजे. तिकडे पण राहिले. जागेचं नाव सांगायचं नाही तात्या. सर बीप करू आम्ही. माझा अभिप्राय या जागेचा असा काहीचा आहे की ठीक आहे, चांगली जागा आहे, टाइमपास मारू शकता, मजा करू शकता. कॉम्पोजिशन चांगलं. कॉम्पोजिशन ओके ओके छान आहेत. आम्ही एकच कॉम्पोजिशन आहे इथं खरं, तेवढ्या एका कॉम्पोजिशनसाठी आलोय. बाकी घाल रे तिकडे. काय घालायचं? हे मी तर बसलोय आकाश पालटायची वाट बघत. ट्रायपॉड खूपच कठीण ठिकाणी लावलाय. थोडासा कर्व्ड स्लोप आहे, म्हणजे तिथनं जर का पाय सटकला तर डायरेक्ट खालती जाऊन गाडी थांबेल आमची. आणि ट्रायपॉड पण मला तिथं वाऱ्याने पडायची भीती होती. त्याला ही 2 दगडं लावली आहेत, भली मोठी दगडं लावली आहेत. आता वादळ आलं तरी ट्रायपॉड पडणार नाही, हलणार पण नाही माझा. पण ते आकाश खालती यायची माझ्या कॉम्पोजिशनमध्ये वाट बघत मी बसलेलो आहे. गेले 5 तास तरी मी लावून बसलेलो आहे कॉम्पोजिशन माझं. 5 तास कॅमेरा जागचा हल्ला नाही पाहिजे, आणि तो हल्ला तर मग माझं कॉम्पोजिशन गेलं. तेवढ्यासाठी मी थांबलो. संध्याकाळी जो ट्रायपॉड लावला होता तो काल संध्याकाळपासून रात्रभर इथंच आहे. आज कधी नाही होतं, सगळ्यात पहिला मी उठलोय आणि रात्रभर ठेवलेला ट्रायपॉड रात्रभराचा जसाचा तसा इथे. ट्रायपॉड हालायला नको म्हणून दगडं लावून ठेवली आहेत त्याला. आणि इथं परत ट्रेल्स घेतोय मी.
तेवढ्यासाठी सगळ्यात पहिलं उठून शॉट लावला परत. कॅमेरा तेवढा ट्रायपॉडवरचा काढला होता, कारण कॅमेरा रात्रभर ट्रायपॉडवर लावून ठेवणं सोयीस्कर नाही, सेफ त्याहून नाही. कारण एखादी वाऱ्याची झुळूक आली जोरात तर मग वाऱ्यावरती माझा कॅमेरा पसरून जाईल, जे मला परवडणार नाही नक्कीच. रात्रभराच्या मित्रांना शिव्या घालणं आणि हवेमुळं एकंदर घशाची माझी वाट लागलेली आहे पूर्ण. अख्खा घसा दुखतोय माझा, म्हणजे अगदी जिथं कॉलर बोन संपतात तिथून जिथं जीप चालू होते पूर्ण वरती खाली तेवढा सगळा भाग दुखतो. आता अपेक्षा एवढीच आहे की काहीतरी गरम खायला प्यायला मिळेल. सरांचा एक कॉन्फिडन्स होता की तुफान आलं तरी हलणार नाही, आणि हल्लेला नाहीच आहे नशिबाने. आणि वादळाने परीक्षा पण नाही घेतली माझ्या म्हणण्याची की येऊन लागतोच मी आता आणि घेऊनच जातो तो ट्रायपॉड. तुझं नशीब चमकलं बाबा, कधी नव्हे तर. आणि त्या बाजूला पाहिलं तर मस्त सनराईजचा व्ह्यू चालू झालाय. आमचे तात्या पण उठलेले आहेत. 1.5 तासाच्या झोपेवरती सरांचं कसं काम चालतं मला आजपर्यंत कळलं नाही. झालं का? हा मास्क करत नाहीये हो ना. आणि हा मिनरल वॉटरने धुवायचे विचार आहे त्याचे. खूपच पवित्र विचार आहेत. बरं होली वॉटरने आणलं त्यांनी. हे इथं गरम पाणी करतोय कारण आमचा घसा मेला, माझा आणि कुणाल तात्यांचा. तात्या कसा आहे घसा? बसलाय सर, बसल्यामुळे झोपलाय पार. सर तिरडीवर झोपलाय का? पाणी नाही दिलं तर झोपेल लवकर. द्या लवकर पाणी. इथे पाणी गरम व्हायला लावले, कॉफी वगैरे पिऊच, पण हे पहिला थोडी घसा गरम करायची गरज आहे. सर ही पिशवी आपण घरी घेऊन जाणार आहे का? हो. कळलं का हंपीवाल्यांना, कचरा करायचा नसतो, घरी घेऊन जायचा असतो. सर हे 2 जणांच्या मात्रेमध्ये टाकणार आहेत आता. सर हे कॉफी वगैरे ठीक आहे, कुल्हड पिझ्झा कसा करायचा सांगा की. मला नाही माहिती, लिंक पाठवू का? हां सर पाठवा. कमी मेगापिक्सेलचा एक फोन कॅमेरा घ्यायचा. हां आणि बाकी रिक्वायरमेंट्स तुम्हाला व्हिडिओमध्ये काय. सर पिझ्झाच सांगताय ना? अरे पिझ्झा बेस लागणार ना, फक्त करपुयचं नाही. करपलं की मजा जाते, जशी माझी गेली. सर मित्राला कॉम्प्लिमेंट का द्यायची नसते? सर काहीतरी चांगले शब्द मित्राबद्दल बोलले तर काय बिघडतं? अहो म्हणलं होतं की त्याच्या वाढदिवसाला एकदा त्याला चांगलं म्हणायला गेलो होतो मी, त्याच्यात पण मित्रांनी चांगलं काढलं. तुझी वागण्यावरून कळलं मला की आज चांगलं वगैरे बोलणार नाहीये. सर एकदम प्रामाणिक भावनेने तुम्हाला म्हटलं तुम्ही खूप अहो चांगला असं माणूस नेहमी आहे. तो प्रामाणिक तो भंगार भावनेने वेदांत स्टार्ट मारतो. भंगार वेदांग होता. दॅट्स द वर्स्ट पार्ट ऑफ दिस माणूस घ्यायला. वेदाने तो ते जे काही दुसरीकडे बोलतो वळवलं. genuinely बोलतो साला. वेदाने ते दुसरीकडे वळवलं. मी चांगलं सर, नाही पण म्हणत तुम्हाला होतो. पटत नाही का तुम्ही चांगले माणूस आहात? ते मला पटतं ते थोडंफार. सर तुम्हाला मुलगी का पटत नाही मग? एक सेकंड वर काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरं का बाबे. गप्पच वस्तूही चांगला माणूस आहे, तुला काय नाही पटत? थांब थांब, हे बघा दोन्ही 7 लिहिलेले आहेत. थाला फॉर अ रिझन हे मला आलेलं आहे आता. आईच्या गावात सरांनी बनपाव आणलाय. सर कुणाचा बनपाव आहे? आमचा क्लीन बोल्ड झाला. सर तुम्ही आउट झाले.
पोचलेलो आहे आम्ही. आता जरा वेळेचा अभाव आहे, गळ्याला काहीतरी गरम घ्यायची गरज आहे. बघूयात काय कसं होतंय. नाहीतर डायरेक्ट घरी जाऊनच. नाक माझं सुरसुरतच रात्रभर. हाताईमध्ये थुंकतच आलोय. पण आजारपणात पण बाहेर जायची खास काय संपत नाही आमची. मिसळ खायला बसलोय. हे जे आहे हे खूप महत्त्वाचं असतं, कारण हे एवढं जरी असलं तरी त्याच्यामध्ये किमान 3 जणांची सोय होती जेवणाची. सगळं खाऊन पिऊन आता चाललो शेवटचं घरी. शेवटचं म्हणजे आजचे हे असं नाही, घरी चाललोय. तर काय नाही, बाकी मस्त झाली ट्रिप. पोरं झोपली आहेत. पोरांना एकमेकांसोबत झोपायला खूप आवडतं. आणि सर मिसळीवर काय अभिप्राय होता? चांगले ते बेस्ट होते मिसळ. आता आमच्या कोणाला तर आता गाडी चालवतात. मस्त झाली सगळी ट्रिप. दुःख एवढंच की जरा आम्ही जिथं गेलो होतो तिथं कथडे एवढे चांगले नव्हते, त्यामुळं शॉट लावणं थोडं अवघड पडलं. पण ठीक आहे, सगळ्याच गोष्टी मिळतात असं नाही आहे. बरं, आपल्या नव्या खेळाडूला आपण काही प्रश्न विचारूया. सर, तुम्हाला काल एक प्रश्न विचारला होता तात्यानंतर काय, तर तेव्हा तुम्ही काय उत्तर दिलं होतं? आता काय तुमचं उत्तर आहे? अरे काही मेहनत वाया गेली. बरोबर आहे, गेलं बरोबर. दुसरं अजून एक ऑप्शन कोण आहे? भाऊ कोण आहे? कोण आहे? मोलेस्टेड आहे. ठीक आहे, अर्ध बरोबर. स्पेसिफिक टाईपचा मोलेस्टर आहे. कोण आहे तो? पोराचं शिक्षण झालेलं आहे. पोराचं शिक्षण जोरदार झालेलं आहे. कोण आहे? हा, मामा कोण आहे? पोचा नाही. जमले. काका कोण आहे? काका भरपूर गोष्टी स्पेसिफिक काय सांगू. ते काका एकच आहे. काकावर ते फोकसच केलं नाही. माफी. आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे. हां, ठीक आहे. तर अशा प्रकारे पोराचं शिक्षण झालेलं आहे, एकदम जोरात झालेलं आहे. सर, पोरगं 3 दिवस आलं तर एकदम तयार होऊनच जाईल. मग MIT काय आणि सिम्बॉयसिस काय, आमची पोरं सगळीकडे गाजवतील मामाला. तर असं शिक्षण देत राहू, असं शिक्षण घेत राहू. भेटूयात पुढच्या भागात. चालत